10वी बोर्ड परीक्षेसाठी विज्ञान विषयाचे महत्त्वाचे प्रश्न या उपक्रमावर टिपिकल इंडियन मास्टरमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण जैवतंत्रज्ञानाचा एक खूपच इंटरेस्टिंग उपयोग बघणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर जी आकृती दिसतीये ना, ती बटाट्यापासून खाद्य लस कशी बनवतात हे दाखवतेय. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, खाण्यासारखी लस. आता या आकृतीवर आधारित 3 प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. चला तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे. ठीक आहे, तर मग सर्वात आधी ही प्रक्रिया नक्की काय आहे हे ओळखूया आणि आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊया. पहिला प्रश्न अगदी सोपा आहे. वरील आकृतीत दर्शवलेली प्रक्रिया ओळखा. आता जरा आकृतीकडे परत एकदा लक्ष द्या. बघा, एक विषाणू वनस्पतीमध्ये टाकला जातोय आणि मग त्यातून बटाटे तयार होत आहेत. काय असेल बरं ही प्रक्रिया? तर ह्या प्रक्रियेला म्हणतात जैवतंत्रज्ञानाचा वापर करून खाद्य लसींची निर्मिती. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण टेक्नॉलॉजी वापरून अशा भाज्या बनवतोय ज्या खाल्ल्या आपल्याला लसीकरणासारखाच फायदा मिळतो. आणि हो, ह्या प्रक्रियेतून जे बटाटे तयार होतात ना, त्यांना जनुकीय पारेषित म्हणजेच ट्रान्सजेनिक पोटॅटोज म्हणतात. ट्रान्सजेनिक याचा अर्थ काय, तर ज्यात दुसऱ्या जीवाचं जनुक म्हणजे जीन टाकलेलं आहे. तर परीक्षेसाठी आपलं अचूक उत्तर आहे खाद्य लसींची निर्मिती. बरं, प्रक्रिया तर आपल्याला कळली, पण या प्रक्रियेचं महत्त्व काय आहे? ही इतकी खास का आहे? चला दुसऱ्या प्रश्नातून हेच समजून घेऊया. आपला दुसरा प्रश्न आहे, वरील प्रक्रियेचे महत्त्व लिहा. आता या प्रक्रियेचं महत्त्व समजायला ही आकृती आपल्याला खूप मदत करेल. इथे नीट बघा, मानवी रोगजंतूपासून एक जनुक वेगळं केलं जातं, ते बटाट्याच्या रोपात टाकलं जातं आणि मग ते बटाटे खाल्ल्यावर आपल्याला त्या रोगाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते. म्हणजेच या प्रक्रियेचा मुख्य उद्देश काय आहे, तर तो आहे इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणे. आणि हेच या प्रक्रियेचं सगळ्यात मोठं महत्त्व आहे. हे बटाटे विशेषतः कच्चे खाल्ले की आपलं शरीर विब्रिओ कॉलरी, ज्यामुळे कॉलरासारखा गंभीर आजार होतो, आणि इश्चरिचिया कोलाय म्हणजेच ई कोलायसारख्या धोकादायक जीवाणूंविरुद्ध लढायला तयार होतं. म्हणजे विचार करा, फक्त भाजी खाऊन तुम्हाला आजारांपासून संरक्षण मिळतंय. चला, आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न फक्त या बटाट्यांपुरतं मर्यादित नाहीये, तर तो संपूर्ण जैवतंत्रज्ञानाच्या फायद्यांबद्दल विचारतो. आपला तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, जैवतंत्रज्ञानाचे कोणतेही 2 फायदे लिहा. लक्षात ठेवा, आपल्याला फक्त 2 फायदे लिहायचे आहेत. जैवतंत्रज्ञानाचे 2 मोठे फायदे आपण इथे लिहू शकतो. पहिला, जो आपण आत्ताच बघितला, तो म्हणजे खाद्य लसींची निर्मिती. यामुळे इंजेक्शनची भीती न बाळगता आपल्याला रोगप्रतिकारशक्ती मिळते. आणि दुसरा फायदा आहे रोगप्रतिकारक पिकांची निर्मिती. म्हणजे अशी पिकं तयार करणं जी स्वतःच रोगांचा सामना करू शकतात. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो आणि अन्न उत्पादनही वाढतं. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या प्रश्नासोबत.